येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी पुन्हा एक वार आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. बंधू आणि भगिनींनो, जसं तुम्ही जाणलेलं आहे की आपण एका नवीन मालिकेमध्ये पदार्पण केलेलं आहे, ज्याचं शीर्षक आहे दानियल आणि भविष्यवाणी. त्या मालिकेमधला आजचा हा दुसरा संदेश आहे, ज्याचं शीर्षक आहे दानियल पुस्तकाचे सारांश. मी सर्वप्रथम देवाचे उपकार मानू इच्छितो, कारण की त्याने आपल्याला ही संधी दिलेली आहे, जेणेकरून त्याचं जे वचन आहे ते आपण आत्मसात करावं, त्यानुसार चालावं आणि देवाच्या नावाला गौरव आणि महिमा द्यावं. तसंच मी सर्वांचे उपकार मानतो, कारण की तुम्ही आज देवाचं वचन ऐकण्याकरिता एकत्रित जमलेला आहात. आणि माझा असा पूर्ण विश्वास आहे की ह्या वचनाद्वारे आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच बदल घडून येईल आणि आपण येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासाठी नक्कीच तयार होऊ. प्रियजन हो, आज आपण देवाच्या वचनाकडे वळण्या अगोदर देवाकडे विनंती करूया की त्याने आपल्याला त्याच्या वचनामध्ये वाढवावं आणि मार्गदर्शन करावं. तर आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ जिवंत परमेश्वर देवा, अखिल विश्वाच्या उत्पन्नकर्त्या प्रभू, आज ह्या समयी तू आम्हा सर्वांस तुझ्या योजनेनुसार तुझं वचन ऐकण्याकरिता एकत्रित केलंस म्हणून उपकार मानतो. मागत आहोत परमेश्वरा की तुझं वास्तव्य आमच्यामध्ये असावं, तुझी वस्ती आमच्यामध्ये व्हावी, जेणेकरून तुझा पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन करेल आणि ह्या गहन आणि गूढ गोष्टी ज्या आहेत त्या समजण्यासाठी आम्हाला मदत होईल. प्रेमळ पित्या, इथून पुढची वेळ आमचं अध्ययन, तुझं हे वचन आम्ही तुझ्या हाती सोपवून देऊन ही नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. प्रियजन हो, खूप वेळेस लोकांना प्रश्न पडतो की आपण दानियल आणि प्रगटीकरण ह्या पुस्तकांचा अभ्यास का करायचा? ह्या पुस्तकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे का? आणि जर गरजेचं आहे तर किती गरजेचं आहे? मत्तय याचा 24वा अध्याय आणि 14 वचन. मत्तय याचा 24वा अध्याय आणि 14 वचन. या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं, सर्व राष्ट्रांना साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल, तेव्हा शेवट होईल. येशू ख्रिस्ताची वाट पाहण्याची जी इच्छा आहे ती खूप लोकांची आहे. खूप लोकांची इच्छा आहे. मला आठवतं, एका संगीतकाराला प्रश्न विचारला होता, आणि तो फार प्रसिद्ध असा संगीतकार आहे सध्या. त्याला प्रश्न विचारला होता की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्या घटकेची वाट पाहत आहात? आणि तो संगीतकार म्हणाला की त्याने येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाविषयी ऐकलेलं आहे आणि म्हणून त्याची इच्छा आहे की त्यानं येशू ख्रिस्ताचं जे दुसरं आगमन आहे त्याच्यासाठी त्यानं वाट पाहावी आणि त्याच्यासाठी तो वाट देखील पाहत आहे. आणि तो ख्रिस्ती नसून तो मुस्लिम धर्मामधला आहे आणि तो फार प्रसिद्ध असा संगीतकार आहे आणि त्याला हा प्रश्न विचारण्यात आला. म्हणून प्रियजन हो, आज मला तुम्हाला देखील हाच प्रश्न विचारायचा आहे की येशू ख्रिस्त येणार आहे हे आपल्याला जरी माहित असलं तर त्याच्या अगोदर कोणकोणत्या गोष्टी झाल्या पाहिजेत हे देखील जाणून घेणं फार महत्वाचं आहे. जर आपण ह्या ठिकाणी वाचलं तर आपल्याला हे पाहायला मिळतं की सर्व राष्ट्रांना साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवली जाईल. म्हणजे फक्त आपण ही सुवार्ता जी आहे ती सांगून चालणार नाही, म्हणजे मुखावाटे ही सुवार्ता जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवून चालणार नाही, तर साक्षीसाठी म्हणून ही सुवार्ता पूर्ण जगामध्ये सांगितली जाईल, असं देवाचं वचन म्हणतं. साक्ष म्हणजे फक्त बोलणं नाही. साक्ष म्हणजे ज्या गोष्टी आपण बोलतो त्या कृतीमध्ये असल्या पाहिजेत आणि ज्या गोष्टी कृतीमध्ये आहेत त्या गोष्टी आपण बोलू शकलो पाहिजे. म्हणजे थोडक्यात शेवटच्या काळामधली जी सुवार्ता आहे ती सुवार्ता साक्षीच्या रूपामध्ये गेली पाहिजे, मग जगाचा शेवट होईल, असं देवाचं वचन म्हणतं. खूप वेळेस आपण ज्यावेळेस जगाचा शेवट किंवा येशू ख्रिस्त लवकर यावा असं ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस आपण फक्त बोलण्याद्वारे
देवाची जी सुवार्थ आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो. पण देवाचं वचन म्हणतं, येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की सर्व राष्ट्रांना साक्षीसाठी म्हणून राज्याची ही सुवार्थ. साक्ष हे फार महत्वाचं. आणि कोण लोक साक्ष देतील? ज्यांच्याकडे सुवार्थ आहे ती लोक साक्ष देतील. आणि सुवार्थ म्हणजे काय? थोडक्यात ती बातमी जेणेकरून पूर्ण जगाला त्याचा आनंद वाटेल. 15 वचन ह्या ठिकाणी म्हणत आहे, मत्तय 24:15, मत्तयाचा 24वा अध्याय 15 वचन, दानियल संदेशाच्या द्वारे सांगितलेल्या ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्र स्थानात उभा असलेला तुम्ही पाहाल, वाचकाने हे ध्यानात आणावे, असं देवाचं वचन म्हणतं. म्हणजे थोडक्यात येशू ख्रिस्त आपल्याला हे सांगत आहे की राज्याची ही जी सुवार्थ आहे ही साक्षीसाठी सांगितली पाहिजे. म्हणजे पूर्ण जगामध्ये आपण साक्ष म्हणून सुवार्थ सांगितली पाहिजे. हे पूर्ण जग आहे, त्याच्यामध्ये खूप ख्रिस्ती लोक आहेत जे बोलून फक्त सुवार्थ सांगत आहेत, पण त्यांच्या आयुष्यामध्ये स्वतः त्या सुवार्थेविषयी ते अनुकरण करत नाहीत. आणि देवाचं वचन म्हणतं की ही जी सुवार्थ आहे ही साक्ष म्हणून दिली पाहिजे. तर ज्यावेळेस येशू ख्रिस्ताने हे सांगितलं मत्तय 24 मध्ये, त्यावेळेस नवीन करार त्या ठिकाणी नव्हता. त्या ठिकाणी नवीन करार नव्हता, फक्त जुना करार होता. मग सुवार्थ जी येशू ख्रिस्त सांगत आहे ती थोडक्यात कोणती सुवार्थ? मग आपण ज्यावेळेस मत्तय 24:15 मध्ये वाचतो त्यावेळेस आपल्याला कळतं की सुवार्थ म्हणजे नेमकी येशू ख्रिस्त कोणत्या गोष्टीविषयी सांगत आहे. दानियल संदेशवाच्या द्वारे सांगितलेला ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्र स्थानात उभा असलेला तुम्ही पाहाल, वाचकाने हे ध्यानात आणावे. ह्या ठिकाणी येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याच्या शिष्यांना सांगत होता की सुवार्थ म्हणजे काय, तर तो जुन्या कराराविषयी बोलत होता, कारण की त्यावेळेस नवीन करार नव्हता. पण प्रियजन हो, आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जुना करार आणि नवीन करार दोन्ही मिळून आपण ती सुवार्थ सांगितली पाहिजे. म्हणजे थोडक्यात येशू ख्रिस्त लोकांना हे सांगत आहे की सुवार्थ जी आहे ती विशेष करून शेवटच्या काळामधली जी सुवार्थ आहे ती दानियल या पुस्तकामधली असली पाहिजे. हे आपण जाणून घेतलं पाहिजे, कारण की महत्वाचा मुद्दा हा आहे की येशू ख्रिस्त ज्यावेळेस हे शब्द बोलला त्यावेळेस नवीन करार नव्हता, फक्त जुना करार होता. आणि त्यावेळेस त्याने ज्यावेळेस सुवार्थ सांगायचा जो मुद्दा उचललेला आहे तर तो दानियल संदेशाच्या द्वारे लिहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याविषयी सांगत आहे. मग ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, दानियल संदेशाच्या द्वारे सांगितलेला ओसाडीचा अमंगळ पदार्थ. म्हणजे दानियल याच्या पुस्तकामध्ये ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्र स्थानात उभा असलेला तुम्ही पाहाल, हे दानियल 9 मध्ये आहे. दानियल याच्या 9व्या अध्यायामध्ये आहे. पण महत्वाचा मुद्दा असा आहे की फक्त दानियल 9 विषयी येशू ख्रिस्ताने सांगायला सांगितलेलं आहे का पूर्ण पुस्तक? जर आपण सखोल विचार केला तर येशू ख्रिस्त कदापि म्हणत नाही की दानियल याच्या विशिष्ट अध्यायाविषयीच फक्त तुम्ही सुवार्थ जी आहे ते पूर्ण जगाला सांगा. नाही, येशू ख्रिस्त म्हणत आहे की दानियेलाचं जे पुस्तक आहे हे पुस्तक पुन्हा एक वार उघडलं जाईल आणि त्याची जी सुवार्थ आहे, त्या पुस्तकामध्ये जी सुवार्थ आहे ती सुवार्थ पूर्ण जगाला सांगितली जाईल. कशी? साक्ष म्हणून. आणि मग जगाचा शेवट होईल असं देवाचं वचन म्हणतं. मग मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की ही सुवार्थ कोणाकडे आहे, कोणत्या मंडळीकडे आहे? दानियल आणि प्रगटीकरणाचा जो अभ्यास आहे तो कोणत्या मंडळीला जास्त प्रमाणामध्ये कळलेला आहे आणि बरोबर कळलेला आहे? सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळी. म्हणून जर देव सर्व जगावरती प्रभुत्व दाखवण्याचा जर प्रयत्न करत असेल, त्याची सुवार्थ पूर्ण जगापर्यंत पोहोचण्याची त्याची इच्छा आहे, ती इच्छा तो आपल्या द्वारे पूर्ण करणार आहे. प्रियजन हो, आता कळालं का की तुमच्यावरती आणि माझ्यावरती किती मोठी जबाबदारी आहे?
आता कळालं का? तुम्ही आणि मी जरी आपण साधारण व्यक्ती असलो तरी देखील आपण ह्या जगामध्ये किती महत्वाचे व्यक्ती आहोत. जगाला सुवार्ता जर सांगायची तर सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळीशिवाय ती सुवार्ता कोणी सांगू शकत नाही. कारण की सुवार्ता जर सांगायचं तर त्याच्यामध्ये भविष्यवाणी पाहिजे. म्हणजे थोडक्यात जे आपण दानिएल पुस्तकामध्ये शिकणार आहोत ते फक्त भविष्यवाण्या नसून ती सुवार्ता देखील आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि या ठिकाणी महत्वाचं लिहिलेलं आहे, वाचकाने हे ध्यानात आणावे. आता खूप लोक दानिएलाचं पुस्तक वाचतात, प्रगटीकरणाचं पुस्तक वाचतात, पण त्यांना त्या गोष्टी समजत नाहीत, त्यांच्या त्या गोष्टी लक्षात येत नाहीत, ध्यानात येत नाहीत. असं जर आपण पाहिलेलं आहे तर कळत असतं. ह्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, वाचकाने ते ध्यानात आणावे. वाचकाने म्हणजे खूप लोक हे वचन वाचतात तर त्यांच्या त्या लक्षामध्ये का येत नाहीत, त्यांना त्या गोष्टी का समजत नाहीत. तर याच्यासाठी आपण जर विचार केला तर आपल्याला हेही कळेल. योहान याचा 5वा अध्याय आणि 39 वचन. योहान याचा 5वा अध्याय आणि 39 वचन. तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता. तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता कारण त्यांच्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हाला वाटते. म्हणजे जर आपण शास्त्रलेख जो आहे तो अशा प्रकारे शोधला, कशा प्रकारे? अशा प्रकारे शोधायचं जेणेकरून त्याच्यात सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. तशा प्रकारे ज्यावेळेस आपण ते शास्त्रलेख जे आहेत ते शोधू तर आपल्याला ते शास्त्रलेख काय आहेत ते कळतील. म्हणजे थोडक्यात खूप लोक देवाचं वचन वाचतात, देवाचं वचन ऐकतात, पण ते वचन जे आहे तो शास्त्रलेख जो आहे तो शास्त्रलेख ते सार्वकालिक जीवन देईल अशा रीतीने ते शोधत नाहीत. अशा रीतीने ते शोधत नाहीत म्हणून त्यांना ते सापडत नाही. कारण की तुम्हाला खूप लोक असे मिळतील, असे पाळक लोक मिळतील, असे प्रचारक मिळतील जे तुम्हाला सांगतील की दानिएल आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकाचा अभ्यास करण्याची गरज नाही. जर त्यांनी तुम्हाला असा प्रश्न विचारला की तुम्ही आणि मी हे दानिएलचं पुस्तक आणि प्रगटीकरणाचं पुस्तक का शिकत आहोत, तर त्यांना मत्तई 24:14 आणि 15 हे वचन आपण सांगितली पाहिजेत. येशू ख्रिस्त स्वतः म्हणतो की राज्याची सुवार्ता जी आहे ती दानिएलाच्या पुस्तकामध्ये आहे. म्हणजे थोडक्यात मी फक्त दानिएलाचं पुस्तक नाही म्हणत, सर्व 66 पुस्तकं जे आहेत ते सर्व पुस्तक महत्वाचे, पण विशेष करून दानिएल आणि प्रगटीकरणाचं पुस्तक जास्त महत्वाचं आहे किंवा महत्वाचं आहे. असं आपण म्हणू शकत नाही की ते समजण्यासाठी कठीण आहे, त्याच्यामध्ये गहन आणि गूढ गोष्टी आहेत म्हणून काही काही लोक म्हणतात की ती 2 पुस्तकं आहेत ती वाचण्याची गरज नाही. देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की जर सुवार्ता पूर्ण जगापर्यंत पोहोचायला हवी तर येशू ख्रिस्त प्रेमळ आहे, येशू ख्रिस्त चांगला आहे, त्याने आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. या सर्व गोष्टी जरी बरोबर असल्या तर भविष्यवाण्या शिवाय ही सुवार्ता पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे आपण थोडक्यात ह्या भविष्यवाण्यामध्ये सुवार्ता पाहिजे, हे फार महत्वाचं आहे प्रियजन हो. जर आपण प्रगटीकरणाचा प्रगटीकरण 1 अध्याय आणि त्याचं 3रं वचन वाचलं तर या ठिकाणी लिहिलेलं आहे, ह्या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा. प्रगटीकरणाचं पुस्तक म्हणजे काय? भविष्यवाणीचं पुस्तक. ह्या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे हे धन्य, कारण समय जवळ आला आहे. तर कोण लोक धन्य आहेत? जे लोक प्रगटीकरणाच्या पुस्तकाचा अभ्यास करतात, ते दुसऱ्यांना दाखवतात किंवा दुसऱ्यांना त्याचा बोध देतात, जे लोक ऐकतात आणि त्याच्यानुसार चालतात त्या लोकांना धन्य म्हटलेलं आहे प्रियजन. मग असं जर आहे तर मग लोकांनी असं का म्हणावं की दानिएल आणि प्रगटीकरणाचं जे पुस्तक आहे ते फार समजण्यासाठी कठीण आहे आणि त्या पुस्तकाचा अभ्यास आपण करता कामा नये? चुकीचं आहे ते. प्रगटीकरणाचा 1 अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये की जे लोक
वचन सांगतात, जे लोक वचन ऐकतात, जे लोक वचनानुसार चालतात ते लोक धन्य. प्रियजन हो, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आणि मी ह्या वचनांचा कसा शोध घ्यायचा, असा शोध घ्यायचा जसं आपण सार्वकालिक जीवनाचा शोध घेत आहोत. जणू काय आपण सार्वकालिक जीवन जे आहे ते वचनामध्ये दडलेलं आहे आणि ते सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय आपल्याला शांत बसता येणार नाही. अशा प्रकारे ज्यावेळेस आपण वचन ते वाचू त्यावेळेस आपल्याला ते वचन समजेल, असं मत्तय 24:15 मध्ये लिहिलेलं आहे. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, वाचकाने हे ध्यानात आणावे. प्रियजन हो, जर आपण प्रगटीकरण 3:22 मध्ये वाचलं तर त्या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा ह्या ठिकाणी आपण पाहत आहोत. प्रगटीकरण याचा 3रा अध्याय आणि 22वा वचन, आत्मा मंडळांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. प्रियजन हो, ह्या ठिकाणी आपण हे पाहत आहोत की प्रगटीकरण 3:22 मध्ये लिहिलेलं आहे, आत्मा मंडळांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. मला असा व्यक्ती सांगा ज्याला कान नाहीत. मग सर्वांना जर कान आहेत तर ह्या ठिकाणी असं का लिहिलेलं आहे की ज्याला कान आहेत तो ऐको. कारण की देवाला ह्या ठिकाणी असं सांगायचं आहे की जरी कान असले लोकांना तरी ते लोक ऐकणार नाहीत, म्हणजे त्यांना त्या गोष्टी समजणार नाहीत. का? कारण की ते देवाच्या वचनाचा शोध घेत असताना कोणत्या हेतूने देवाच्या वचनांचा ते शोध घेत आहेत हे जाणून घेणं फार महत्वाचं आहे. उद्देश काय आहे? खूप लोक देवाचं वचन ह्याच्यासाठी वाचतात जेणेकरून ते दुसऱ्या मंडळीवरती प्रहार करू शकतील. खूप लोक देवाचं वचन ह्याच्यासाठी वाचतात जेणेकरून त्यांची जी जीवनशैली आहे ती जीवनशैली सिद्ध करण्यासाठी ते दुसऱ्यांच्या जीवनशैलीवरती प्रहार करण्यासाठी ते देवाचं वचन वाचतात. म्हणून म्हटलं की ज्यावेळेस आपण देवाचं वचन वाचतो त्यावेळेस आपण सार्वकालिक जीवनाला शोधत आहोत, सार्वकालिक जीवन प्राप्तीसाठी आपण धडपड करत आहोत. अशा हेतूने, अशा उद्देशानं जर आपण देवाचं वचन वाचलं तर देवाचं वचन म्हणतं ज्याला ते वचन मिळालेलं आहे त्याला त्याचा फायदा होईल. आपण खूप वेळेस म्हणतो ना, अरे मी तुला एखादी गोष्ट सांगत आहे पण तुला ते दिसत नाही. आता दिसत नाही म्हणजे काय? त्याला डोळे नाहीत का त्या व्यक्तीला? डोळे आहेत पण त्याला ते दिसत नाही. दिसत नाही म्हणजे काय? त्या कृत्य जे आहे ते त्याला दिसतं पण ते त्याला समजत नाही. आपण दानिएल पुस्तकाचा सारांश बघत आहोत की देवाने हे पुस्तक आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी दिलेलं आहे. प्रगटीकरणाचं पुस्तक जे आहे ते आपल्याला आशीर्वाद मिळण्यासाठी आहे. तर असं असताना मग लोकांनी का म्हणावं की दानिएल आणि प्रगटीकरणाचे जे पुस्तक आहे ते आपण अभ्यास करू नये, कारण की त्याच्यामध्ये गहन आणि गूढ गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टींचा उल्लेख केला असेल ज्या गोष्टी आपण दैनंदिन जीवनामध्ये पाहत नाही. असू शकतं, पण त्याच गोष्टींवरती येशू ख्रिस्त आपल्याला महत्वाच्या गोष्टी सांगत आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी मी तुम्हाला आणखीन एक वचन दाखवू इच्छितो. मत्तय याचा 13वा अध्याय आणि 9वं वचन. मत्तय याचा 13वा अध्याय आणि 9वं वचन. या ठिकाणी लिहिलेलं आहे, ज्याला कान आहेत तो ऐको. म्हणजे थोडक्यात जो ऐकत नाही त्याची परिस्थिती कशी आहे? कान असून देखील तो बहिरा आहे असं येशू ख्रिस्त म्हणतो या ठिकाणी. ज्याला कान आहेत तो ऐको म्हणजे थोडक्यात काय? प्रत्येकाला जो कान आहे तो कान काय करेल? समजण्यासाठी मदत पण करेल. म्हणजे थोडक्यात पवित्र आत्माच आपल्याला समजावून सांगतो. पण ह्या ठिकाणी देवाला असं सांगायचं आहे की जर खरंच तुम्हाला आणि मला डोळे आहेत आणि कान आहेत तर आपल्याला ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत असं देवाला सांगायचं आहे. आणि देवाचं वचन असं म्हणतं की जो कोणी देवाच्या वचनाचा शोध सार्वकालिक जीवनाच्या शोधासारखा करेल त्या सर्व लोकांना बंधू आणि भगिनींनो, त्या सर्व लोकांना देवाचं वचन समजल्याशिवाय राहणार नाही.
कल्पना करा की एक व्यक्ती आहे जो दवाखान्यामध्ये आजारी आहे आणि त्याला कृत्रिमरित्या श्वासोश्वास देण्यात येत आहे. जर त्याला जिवंत राहायचं तर त्याला त्या श्वासोश्वासाची गरज आहे, त्याला त्या वायूची गरज आहे. म्हणजे थोडक्यात तो वायू मिळण्यासाठी, तो श्वासोश्वास कृत्रिम का असेना मिळण्यासाठी त्याला जेवढी धडपड करावी वाटेल तेवढी ती धडपड करतो. कारण की का, त्याला जिवंत राहायचं आहे. जरी त्या व्यक्तीला तुम्ही सांगितलं की तुला कर्करोग झालेला आहे आणि तुझं आयुष्यमान जे आहे किंवा तू जास्त वेळ टिकणार नाहीस, जास्तीत जास्त 6 महिने टिकशील, तरी देखील त्याची इच्छा असते की 6 महिने का होईना मला तो श्वासोश्वास पाहिजे. आणि म्हणून प्रियजन हो, जर आपण शारीरिक गोष्टीचा किंवा शारीरिक आयुष्याचा इतका विचार करतो, जे शारीरिक आयुष्य आपलं 60, 70, 80, 90 किंवा 100 वर्षाचं आहे, तर सार्वकालिक जीवनाचा विचार करत असताना आपण किती देवाच्या वचनाचा आस्वाद आणि शोध केला पाहिजे. कारण की देवाचं वचन स्पष्ट आहे. जर देव एखादी गोष्ट सांगतो ती गोष्ट देव नक्कीच करतो. जर देव म्हणतो की जे दानिएल आणि प्रकटीकरणाचं पुस्तक जे आहे ते दुसऱ्यांना शिकवतात, लोक ऐकतात, त्याच्यानुसार चालतात, ते सर्व धन्य. काही लोक तुमच्या मंडळीमध्ये अशी असू शकतात ज्यांना लिहिता येत नाही, वाचता येत नाहीत, पण ज्या गोष्टी ते ऐकतायत त्यानुसार जर चालले तर त्यांना आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण की देव बोललेलं आहे ते नक्कीच होणार. पण महत्वाचा मुद्दा असा की जे लोक म्हणतात की दानिएल आणि प्रकटीकरण समजण्यासाठी कठीण आहे, ते लोक सार्वकालिक जीवनाचा जसा शोध घेतात तसं देवाच्या वचनाचा शोध घेत नाहीत. म्हणून त्यांना थोडा त्रास संकट होतो. प्रियजन हो, आणखीन एक वचन मत्तय याचा 13वा अध्याय आणि 34वा वचन. मत्तय याचा 13वा अध्याय 34वा वचन. ह्या सर्व गोष्टी येशूने दाखल्यांनी लोक समुदायांना सांगितल्या आणि दाखल्या वाचून तो त्यांच्याबरोबर काहीही बोलला नाही. म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की येशू ख्रिस्त त्याच्या लोकांसंती दाखल्याद्वारे बोलला, दृष्टांताद्वारे बोलला. म्हणून येशू ख्रिस्त म्हणाला, स्वर्गाचं राज्य 10 कुमारिकांसारखं आहे, स्वर्गाचं राज्य एका घरधन्यासारखं आहे. प्रियजन हो, त्या ठिकाणी देखील दृष्टांतामध्ये बोलला. मग ज्यावेळेस आपण प्रगटीकरण आणि दानिएलच्या पुस्तकामध्ये दृष्टांत पाहतो त्यावेळेस आपण असं का म्हणावं? म्हणजे जे लोक असं म्हणतात त्यांच्यासाठी मी सांगत आहे. मग त्या लोकांनी असं का म्हणावं की दानिएल आणि प्रगटीकरणाचे जे पुस्तक आहे ते आत्मसात करण्याची गरज नाही? कारण की त्या ठिकाणी देखील दाखले आहेत, त्या ठिकाणी देखील दृष्टांत आहेत. देव ह्या ठिकाणी दृष्टांताद्वारे पण बोलत आहे. मत्तय, मार्क, लूक, योहान ह्या पुस्तकामध्ये. आता महत्वाचा प्रश्न असा आहे की देवाचं वचन म्हणतं की दाखल्या वाचून तो त्याच्या लोकांशी बोलला नाही. म्हणजे दाखले कशासाठी? मुद्दा नंबर 1, दाखला याच्यासाठी येशू ख्रिस्ताने सांगितला की जे सत्य त्या दाखल्यामध्ये आहे ते फक्त त्याच लोकांना कळावं जे लोक त्या दाखल्याचा फायदा त्यांच्या सार्वकालिक जीवनासाठी करून घेत आहेत. पण जर येशू ख्रिस्ताच्या काळासारखं जे परुषी लोक, जे ज्ञानी लोक होते ते येशू ख्रिस्ताला त्याच्या शब्दामध्ये पकडण्याचा प्रयत्न करत होते, त्या लोकांना तो दाखला कळाला नाही. म्हणजे दाखल्याद्वारे यासाठी येशू ख्रिस्त बोलला जेणेकरून जे लोक प्रामाणिक आहेत, ज्या लोकांना तहान भूक आहे त्याच लोकांना ते वचन कळावं, जेणेकरून ते वचन जे आहे ते सुरक्षित राहील. फार महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या. मुद्दा नंबर 2 की ज्या दाखल्याद्वारे येशू ख्रिस्त लोकांशी बोलला ते दाखले जे आहेत ते दाखले लोकांच्या लक्षात राहिले. ते दाखले जे आहेत ते लोकांच्या लक्षात राहिले. म्हणून दाखल्याद्वारे येशू ख्रिस्त लोकांशी बोलला, दृष्टांताद्वारे येशू ख्रिस्त लोकांशी बोलला. मुद्दा नंबर 3
येशू ख्रिस्त दृष्टांताद्वारे लोकांसंगती का बोलला? कारण की त्या दृष्टांताद्वारे येशू ख्रिस्त लोकांना काय सांगत आहे हे समजून घेण्यासाठी सोपं झालं. दृष्टांताद्वारे किंवा दाखल्याद्वारे बोलल्यानंतर लोकांना त्या गोष्टी व्यवस्थित समजून घेता येतात. म्हणून मी तुम्हाला वारंवार उदाहरणं देतो. ज्यावेळेस मी संदेश देत असतो, जर एखादा मला मुद्दा मांडायचा असेल तर तो मुद्दा मी दाखल्याद्वारे किंवा दृष्टांताद्वारे दाखवतो, जेणेकरून त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात राहतील, समजण्यासाठी सोप्या जातील आणि ज्या गोष्टी ज्या व्यक्तीला समजल्या पाहिजेत त्याच व्यक्तीला समजतील. कल्पना करा, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे रोमन कॅथलिक मंडळीविषयी. रोमन कॅथलिक मंडळीविषयी लिहिलेलं आहे आणि देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की ही मंडळी जी आहे ही मंडळी सैतानाचा हात धरून किंवा सैतानाची मदत घेऊन येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये येऊन येशू ख्रिस्ताविरुद्ध कार्य करते. पण देवाच्या वचनामध्ये कुठंही असं स्पष्टपणे लिहिलेलं नाही की ती रोमन कॅथलिक मंडळी आहे. पण जे गुणधर्म आहेत, जे दानिएल प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत, त्या गुणधर्मावरून आपल्याला कळतं की ती मंडळी जी आहे, जी नमूद केलेली आहे, जिच्याविषयी लिहिलेलं आहे, ती मंडळी रोमन कॅथलिक मंडळी आहे. कल्पना करा की जर स्पष्टपणे त्या ठिकाणी लिहिलेलं असतं किंवा स्पष्टपणे जर येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं असतं की रोमन कॅथलिक मंडळी ही सैतानाच्या हातामधली मंडळी आहे आणि सैतान तिचा वापर करत आहेत, तुमच्यापर्यंत आणि माझ्यापर्यंत हे पवित्र शास्त्र जे तुम्ही हाताळत आहात ते पोहोचलं नसतं. हजारो वर्षापूर्वीच लोकांनी ते नष्ट केलं असतं. कारण की का? त्यांनी ते वाचलं असतं नाही का परमेश्वराच्या वचनामध्ये की रोमन कॅथलिक मंडळी जी आहे ती देवाच्या विरोधात आहे. म्हणून देवाने अशा प्रकारे दृष्टांतामध्ये दानिएल प्रगटीकरणाच्या दृष्टांतामध्ये दाखवलेलं आहे, जेणेकरून जो ते वचन सार्वकालिक जीवनाचा शोध जसा घेतात तसा शोध घेईल, फक्त आणि फक्त त्यालाच ते कळेल. ह्या जगामध्ये फार मोठमोठे प्रचारक आहेत. त्यांचा प्रचार सुरू झाला की लाखो आणि करोडो लोक त्या प्रचारासाठी जातात. ज्यावेळेस सत्य एवढं मला माहित नव्हतं त्यावेळेस मला आठवतं मी मुंबईमध्ये होतो आणि मुंबईमध्ये एक बाहेरच्या देशातून एक प्रचारक आला आणि त्यावेळेस त्यानं प्रचार करता करता तो सेव्हन्थ ॲडव्हेंटिस्ट मंडळीमधला नव्हता. त्याला सत्य जास्त माहित नव्हतं. त्यानं भविष्यवाणीविषयी काही सांगितलं नाही. पण ज्यावेळेस त्यानं प्रचार करायला सुरुवात केली त्यावेळेस तो म्हणाला, ह्या कळपामध्ये, ह्या जनसमुदायामध्ये, ह्या जनसागरामध्ये जवळपास 1.5 कोटी लोक आहेत असं तो बोलला. त्यावेळेस मला कळालं की त्या 1.5 कोटी लोकांपैकी मी फक्त एक होतो. मग मोठमोठे प्रचारक असून देखील त्यांना हे 2 पुस्तकं कळत नाहीत, समजत नाहीत. कारण की का? प्रियजन हो, आपण पूर्ण अंतःकरणाने देवाच्या वचनाचा शोध घेतला पाहिजे. याच्यासाठी की आपलं आयुष्य बदललं पाहिजे. कारण की का? देवाचं वचन म्हणतं साक्षीसाठी म्हणून ही सुवार्ता पूर्ण जगापर्यंत पोहोचली पाहिजे. साक्ष, आणि साक्ष फक्त आपण बोलून देऊ शकत नाही. साक्ष जर आपल्याला द्यायची तर बोलणं, विचार आणि कृती ह्या 3 गोष्टी त्याच्यामध्ये पाहिजेत. जर आपल्याला ह्या 2 पुस्तकाचा पुढच्या भागामध्ये अभ्यास करायचा असेल तर त्याच्यासाठी एक अट आहे आणि ती अट म्हणजे आपण वचन शोधलं पाहिजे, सार्वकालिक जीवनाचा शोध जसा घेतो तसा, आणि त्याचा अभ्यास करून ते दैनंदिन जीवनामध्ये आपण त्याचा वापर केला पाहिजे. उपदेशक याचा 1 अध्याय आणि 9 वचन. उपदेशक याचा 1 अध्याय आणि 9 वचन. दानिएल आणि प्रगटीकरणाची पुस्तकं का शिकायची? एकदा होऊन गेले तेच होणार,
म्हणजे ज्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत, जुन्या करारामध्ये ज्या गोष्टी झालेल्या आहेत, त्या गोष्टी पुन्हा होणार असं देवाचं वचन म्हणतं. एकदा होऊन गेले तेच होणार, करण्यात आले तेच करण्यात येणार, भूतलावर नवे म्हणून काहीच नाही. म्हणजे ह्या पृथ्वीवरती सूर्याच्या खाली नवीन काहीच नाही. ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्याच गोष्टी घडणार. म्हणून आपल्याला दानिएल आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकाचा अभ्यास करायचा. म्हणून आता तुम्हाला कळालं का की येशू ख्रिस्त ज्यावेळेस नवीन करारामध्ये, म्हणजे थोडक्यात नवीन करार नसताना देखील मत्तईच्या पुस्तकामध्ये तो म्हणत आहे की तुम्ही आणि मी दानिएल पुस्तकाचा अभ्यास केला पाहिजे. का? कारण की ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टी परत होणार आहेत. आणि जर त्या परत गोष्टी होणार आहेत तर आपण ज्या गोष्टी लोकांनी अगोदर चुकीच्या गोष्टी केल्या, त्या चुकीच्या गोष्टी परत आपण करू नये म्हणून आपल्यासाठी त्या गोष्टी शिकणं गरजेचं आहे. बंधू आणि भगिनींनो, जर ह्या भूतलावरती कोणाला दानिएल आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकाचा अभ्यास करून इतरांना सांगण्याचा अधिकार असेल तर तो फक्त सेव्हन्थ डे ऍडव्हेंटिस्ट मंडळीला आहे. मी हे म्हणत नाही की देवाला बाकीच्या लोकांना वचन शिकवायचं नाही. सर्व लोकांना देवाला त्याचं वचन शिकवायचं आहे. पण पूर्ण अधिकाराने कोण सांगू शकेल? जो व्यक्ती सत्यामध्ये आहे तोच सांगू शकतो, नाही का? म्हणून जेवढं अचूकपणे तुम्ही देवाचं वचन पूर्ण जगाला सांगू शकाल, जेवढ्या अधिकाराने तुम्ही आणि मी देवाचं वचन पूर्ण जगाला सांगू शकतो, तेवढं बाकीच्या मंडळी सांगू शकत नाहीत. म्हणून अंतःकरणातून बोलत आहे. तुम्ही साधी व्यक्ती नाही, तुम्ही फार मौल्यवान आहात. तुमच्या हातामध्ये जे लोक देवाने दिलेले आहेत ते देवाच्या डोळ्याचे बुबुळ आहे. तुम्ही देवाच्या डोळ्याचे बुबुळ आहात थोडक्यात. म्हणजे प्रियजन हो, देवाने जी आपल्याला ही संधी दिलेली आहे, हा मान आणि सन्मान जो दिलेला आहे की दानिएल आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकाचा अभ्यास करायचा, पूर्ण शास्त्रलेख वाचायचा, 66 पुस्तकांचा अभ्यास करायचा आणि पूर्ण जगाला वाचवायचं, अशा प्रकारचा मान सन्मान जगामध्ये कोणाला नाही, कोणालाच नाही. आणि म्हणून माझी कळकळीची आग्रहाची विनंती आहे की तुम्ही हे जे आपण अभ्यासक्रम करत आहोत तो अभ्यासक्रम वैयक्तिकरित्या अंतःकरणाशी घ्यावा. जर स्वतः आपण वाचलो तर आपण दुसऱ्याला वाचवू शकतो. की जर आपल्याला स्वतः तारणाच्या मार्गावरती जायचं, स्वतःचं तारण करून घ्यायचं असेल तर आपण दुसऱ्याच्या तारणासाठी देखील झटलं पाहिजे. आणखीन एक वचन वाचतो. उपदेशक याचा 3 अध्याय आणि 15 वचन. ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे, जे काही होत आहे ते पूर्वीच होऊन चुकले आहे. म्हणजे तुम्ही आणि मी, प्रियजन हो, तुम्ही आणि मी ज्या गोष्टी आज आपण भोगत आहोत, येणाऱ्या काळामध्ये भोगणार आहोत, त्या गोष्टी देवाचं वचन म्हणतं पूर्वीच होऊन गेलेल्या आहेत. म्हणून त्या गोष्टी आपण शिकायच्या, जेणेकरून त्या गोष्टीद्वारे आपण काहीतरी शिकू आणि ज्या चुका अगोदर लोकांनी केल्या त्या चुका आपल्याकडून होता कामा नयेत. म्हणून त्या गोष्टी आपल्यासाठी शिकणं गरजेचं आहे. आणि जे काही होणार आहे ते आधीच होऊन चुकले आहे. उपदेशक याचा 3 अध्याय 15 वचन. आणि देव गत गोष्टी पुन्हा आपल्याकडे आणतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळत आहे की ज्या गोष्टी अगोदर घडलेल्या आहेत त्याच गोष्टी परत घडणार आहेत. म्हणजे किती महत्वाचं आहे की देव आपल्याला सांगतो, बघा ज्या गोष्टी अगोदर घडलेल्या आहेत त्याचा अभ्यास करा, मनन करा. म्हणजे येणाऱ्या गोष्टीमध्ये तुम्हाला सतर्कता मिळेल किंवा तुम्ही जागृत राहाल किंवा तुम्ही सावध राहाल.
तुमच्याकडून त्या चुका होणार नाहीत ज्या चुका तुमच्या पूर्वजांनी, आपल्या पूर्वजांनी केलेल्या आहेत. सर्वसाधारणतः ज्यावेळेस वडील आपल्या तरुण मुलग्याला आणि तरुण मुलीला सूचना देत असतो, त्यावेळेस तो वडील म्हणत असतो किंवा ती आई म्हणते की ज्यावेळेस आम्ही तरुण होतो त्यावेळेस आम्ही ही चुकी केली, आम्ही ती चुकी केली, आणि माझी इच्छा आहे की तुम्ही ती चुकी करू नये, म्हणून मी तुम्हाला ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या गोष्टी सांगत आहेत, जेणेकरून त्या पापामध्ये तुम्ही आणि मी पडू नये. का? कारण की आई वडिलांचं जे प्रेम आहे ते प्रेम इतकं निस्वार्थ असतं, ते प्रेम इतकं निस्वार्थ असतं की त्यांची इच्छा असते की त्यांच्या लेकरांनी त्यांच्यापेक्षा जास्त देवाजवळ असावं. मत्तयाचा 24वा अध्याय आणि 37वा वचन. मत्तय 24:37. नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल. म्हणजे आपण हे पाहत आहोत की भविष्यवाणी जी आहे ती भविष्यवाणी जी पूर्ण होणार आहे ती अगोदर कशी पूर्ण झाली हे जाणून घेणं फार फार महत्वाचं आहे. म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिले की जर आपल्याला येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या अगोदर दिवस कसे असतील हे जाणून घ्यायचं असेल तर येशू ख्रिस्तानं स्वतः सांगितलं की नोहाच्या काळामध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टींचा तुम्ही विचार करा किंवा अभ्यास करा. जर तसं असेल तर आपण दानिएलच्या पुस्तकामध्ये ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला कळेल की शेवटच्या काळामध्ये कोणकोणत्या गोष्टी होणार आहेत. आणि येशू ख्रिस्तानं ते शब्द वापरले दानिएल संदेष्टाच्या द्वारे, असे येशू ख्रिस्त म्हणतो मत्तय 24:15 मध्ये. मत्तय 24:37 मध्ये येशू ख्रिस्त म्हणतो नोहाच्या दिवसामध्ये, म्हणजे तो नमूद करतोय की कोणत्या व्यक्तीविषयी या ठिकाणी आपण शिकलं पाहिजे. मत्तयाचा 24वा अध्याय 38वा वचन. तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहा तारवात गेला त्या दिवसापर्यंत लोक खात पीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. अशाच प्रकारच्या गोष्टी येशू ख्रिस्त म्हणतो त्याच्या येण्याच्या अगोदर होतील. आता एवढं जर आपण शिकायचं आहे तर त्याच्यामध्ये आपण चुकी करून चालत नाही. एवढं जर देवानं आपल्याला शिकवलेलं आहे तर त्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजेत आणि दुसऱ्याला पण शिकवल्या पाहिजेत. कारण की प्रगटीकरणामध्ये लिहिलेलं आहे जो त्या गोष्टी करेल तो धन्य, म्हणजे थोडक्यात आशीर्वादित. जर तुम्हाला आणि मला आशीर्वाद पाहिजे तर आपण नक्कीच दानिएल आणि प्रगटीकरणाचं पुस्तक वाचलं पाहिजे, अध्ययन केलं पाहिजे, ते आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर केला पाहिजे. नक्कीच आपल्याला आशीर्वाद, कारण की देव जर एखादी गोष्ट बोलतो तर ती गोष्ट देव नक्कीच करतो. प्रियजन हो, नक्कीच देव विश्वासू आहे, देव न्यायी आहे. आता आणखीन एक उदाहरण पाहूया. मलाकीयाचा 4था अध्याय आणि 5वं वचन. मलाकीयाचा 4था अध्याय आणि 5वं वचन. पहा, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलिया संदेष्ट्याला तुमच्याकडे पाठवीन. म्हणजे असं होणार आहे का? देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्त यायच्या अगोदर एलिया जो स्वर्गाच्या राज्यामध्ये आहे तो परत खाली येणार आहे. त्याची जी सुवार्ता आहे, देवाची जी सुवार्ता आहे ती देवाची सुवार्ता सांगण्यासाठी. का? देवाच्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की शेवटच्या काळामध्ये असे लोक असतील जे एलिया संदेष्ट्या सारखे असतील. आता म्हणून आपण उपदेशक या पुस्तकामध्ये वाचलं की ज्या गोष्टी अगोदर घडलेल्या आहेत, म्हणजे एलिया जुन्या करारामध्ये होता तर जो एलिया नवीन करारामध्ये असेल तो एलिया गुणानुसार, चरित्रानुसार जुन्या करारातल्या एलियासारखा असेल. देवाची सुवार्ता, लक्षपूर्वक ऐका प्रियजन हो, बंधू आणि भगिनीनो, देवाची सुवार्ता ह्या जगामध्ये कानाकोपऱ्यापर्यंत नक्कीच पोहोचणार.
प्रश्न फक्त एकच आहे, लाखो रुपयांचा प्रश्न फक्त एकच आहे की ती सुवार्ता मी कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणार आहे की नाही. देवाचे लोक म्हणजे थोडक्यात देवाकडे शेवटच्या काळामध्ये लोक सुवार्ता साक्षेद्वारे सांगणारे नक्कीच असतील, पण त्या कल्पामध्ये त्या समुदायामध्ये मी असेन का, हा लाखो रुपयांचा प्रश्न आहे. मी सुवार्ता सांगितली नाही तर याचा अर्थ असा नाही की सुवार्ता पसरणार नाही, येशू ख्रिस्त येणार नाही. सुवार्ता सांगितलीच जाईल, साक्ष नक्कीच घडेल, येशू ख्रिस्त नक्कीच येईल, पण त्या जनसमुदायामध्ये हा जो मान सन्मान देवाने त्या लोकांना देव केलेला आहे त्याच्यामध्ये मी असेल का. मलाकी याचा 4 अध्याय आणि 6 वचन. देवाचं वचन म्हणतो की एलिया म्हणजे थोडक्यात जे लोक शेवटच्या काळामध्ये एलिया सारखं चरित्र प्रकट करतील, संदेश त्यासारखं त्यांचं आयुष्य असेल, त्या लोकांना एलिया म्हटलेलं आहे. त्यांच्याविषयी लिहिलेलं आहे, तो वडिलांचे हृदय त्याच्या पुत्राकडे व पुत्राचे हृदय त्याच्या वडिलांकडे वळवेल, नाहीतर कदाचित मी येईन आणि भूमीला शापाने ताडण करीन. म्हणजे देवाचं वचन म्हणतं की ह्या एलियाकडे फार मोठी जबाबदारी आहे. आपण फक्त जगातल्या लोकांचं मन जे आहे ते देवाकडे फक्त वळवायचं नाही, तर आपल्या कुटुंबामध्ये आपल्या लेकरांचं मन जे आहे ते आईवडिलांकडे वळलं पाहिजे, आणि आईवडिलांचं मन जे आहे ते लेकरांकडे वळलं पाहिजे. मंडळीमधल्या लोकांचं मन पाळक आणि पाळकाच्या कुटुंबाकडे वळलं पाहिजे, आणि त्यांचं जे मन आहे ते मंडळीकडे वळलं पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. बंधू आणि भगिनींनो, फार महत्वाचं वचन आहे, आणि आपण फक्त दानियल पुस्तकाचा जो सारांश आहे तो आज पाहत आहोत. जर दानियल पुस्तकाचा विचार केला तर दानियल या शब्दाचा अर्थ परमेश्वर माझा न्यायाधीश आहे किंवा परमेश्वर माझा न्यायकर्ता आहे. ह्या पुस्तकामध्ये 12 अध्याय आहेत. ह्या 12 अध्यायाचे जे विभाजन आहे ते 2 भागामध्ये केलेलं आहे. दानियल पुस्तकाचे 12 अध्याय जे आहेत त्याचे 2 मध्ये विभाजन केलेलं आहे. पहिला भाग जो आहे तो गोष्टीच्या स्वरूपामध्ये आहे. म्हणजे थोडक्यात दानियल 1 पासून दानियल 6 पर्यंत तुम्हाला गोष्टी पाहायला मिळतील. त्यामध्ये फक्त दुसरा अध्याय जो आहे तो भविष्यवाणीचा आहे. दानियलचा दुसरा भाग म्हणजे दानियल 7 पासून दानियल 12 पर्यंत भविष्यवाणी आहेत, पण त्यामध्ये फक्त एकच गोष्ट आहे आणि ती दानियल 10 मध्ये आहे. म्हणजे थोडक्यात दानियल ह्या पुस्तकाचा अभ्यास करत असताना आपण सर्वसाधारणतः असं म्हणू शकतो की हे 2 विभागामध्ये पुस्तक त्याचं विभाजन केलेलं आहे. म्हणजे दानियल पुस्तकाचं जे विभाजन आहे ते 2 भागामध्ये आहे. पहिला भाग गोष्टीच्या रूपामध्ये आहे दानियल 1 ते 6, आणि दुसरा भाग भविष्यवाणीच्या रूपामध्ये आहे दानियल 7 ते दानियल 12. आता असं का? कारण की भविष्यवाण्या म्हटल्यानंतर दृष्टांत म्हटल्यानंतर दाखला. म्हणजे थोडक्यात ज्या भविष्यवाण्या आहेत दानियल 7 ते 12 मध्ये ते आपल्याला काय दाखवतात? ते आपल्याला हे दाखवतात की येणाऱ्या काळामध्ये कोणकोणत्या घटना घडणार आहेत. पुन्हा एक वार दानियलचा दुसरा भाग जर विचार केला तर त्या भागामध्ये जे भविष्यवाण्या आहेत त्या आपल्याला काय सांगतात? येणाऱ्या काळामध्ये कोणकोणत्या घटना होणार आहेत, कोणकोणत्या घटना घडणार आहेत त्याच्याविषयी आहे. आणि त्या घटना कशा घडणार आहेत त्या गोष्टी दानियल 1 ते 6 गोष्टीच्या रूपामध्ये आपल्याला शिकायचं आहे. माझी अशी आशा आहे की ह्या गोष्टी तुम्हाला समजत आहेत. दानियल 7 ते 12 भविष्यवाणी आहेत, म्हणजे
येणाऱ्या काळामध्ये कोणकोणत्या गोष्टी होणार आहेत आणि त्या गोष्टी कशा घडणार आहेत याच्याविषयी जर शिकायचं असेल तर दानिएल 1 ते 6 आपण गोष्टीच्या रूपामध्ये शिकणार आहोत. म्हणून दानिएल 1 ते 6 जेवढं महत्वाचं आहे तेवढंच दानिएल 7 ते 12 देखील महत्वाचं आहे. जेवढ्या भविष्यवाण्या महत्वाच्या तेवढ्या गोष्टी पण महत्वाच्या, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. कारण की भविष्यवाण्या घडणार आहेत, ही गोष्ट होणार आहे, ती गोष्ट होणार आहे, या सर्व जरी गोष्टी बरोबर असल्या तर त्या गोष्टी कशा घडणार आहेत, त्या घटना कशा घडणार आहेत हे देखील जाणून घेणं तितकंच गरजेचं आहे. कारण की उपदेशक मध्ये लिहिलेलं आहे ज्या गोष्टी अगोदर घडलेल्या आहेत त्या गोष्टी परत घडणार आहेत. मला तुम्हाला फक्त शेवटचा एक मुद्दा सांगायचा आहे, महत्वाचा मुद्दा आहे. प्रियजन हो, ज्यावेळेस आपण सत्य कोणाला सांगत असेल तर त्या सत्याचा अनुभव कसा करायचा हे जर आपण सांगत नाही तर आपण सत्य सांगत नाही. परत एकदा, जर आपण लोकांना फक्त माहिती दिली की हे असं आहे, ते तसं आहे आणि ते तसं आहे, पण जोपर्यंत आपण त्या गोष्टीचा अनुभव कसा करायचा, त्या लोकांनी त्या गोष्टींचा अनुभव कसा करायचा हे शिकवत नाही तोपर्यंत ते सत्य अर्धवट आहे. म्हणून देवाच्या वचनामध्ये दानिएल 7 ते 12 मध्ये जरी घटना नमूद केल्या असल्या तरी देखील त्या घटना कशा पूर्ण होणार आहेत त्या दानिएल 1:6 मध्ये लिहिल्याशिवाय त्या सर्व गोष्टी पूर्ण होऊ शकत नाहीत. जे सत्य आहे त्याचा अनुभव घडला पाहिजे. म्हणजे थोडक्यात त्या सत्याचा अनुभव जोपर्यंत आपल्याला होत नाही तोपर्यंत ते फक्त माहितीच. जसं आपण माहितीपत्रक वाचतो महाविद्यालयामध्ये जाण्याच्या अगोदर, प्रवेश करण्या अगोदर ते माहितीपत्रक जे असतं ते माहितीपत्रक आपण वाचतो, पण त्याच्यामधून आपलं अंतःकरण बदलत नाही. देवाचं वचन हे माहितीपत्रकापेक्षा पलीकडे आहे. माहिती तर आहेच, पण त्या गोष्टींचा अनुभव घडायचा असेल तर दानिएल 1 ते 6 ह्या गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत जितक्या भविष्यवाण्या दानिएल 7 पासून 12 पर्यंत आहेत. प्रियजन हो, दानिएल पुस्तकाचा थोडक्यात आपण सारांश पाहिलेला आहे आणि माझी अशी पूर्ण खात्री आहे की जर आपण ह्या वचनांचा आस्वाद घेतला, या वचनानुसार आपण अनुभव करून घेतला तर आपलं आयुष्य कायमस्वरूपी बदलेल आणि ह्याच्याद्वारे आपल्या स्वतःच्या अंतःकरणामध्ये, आयुष्यामध्ये, आपल्या कुटुंब लेकरांमध्ये, आपल्या मंडळीमध्ये, आपल्या समाजामध्ये संजीवनी आल्याशिवाय राहणार नाही. तर प्रियजन हो, माझी कळकळीची आग्रहाची विनंती आहे की येणारे जे संदेश आहेत त्या संदेशाचा देखील तुम्ही आस्वाद घ्या आणि आपण ख्रिस्ताच्या इच्छानुसार वाटचाल करूया. सार्वकालिक जीवनाचा जो मार्ग आहे तो सार्वकालिक जीवनाच्या मार्गावरती चालून सार्वकालिक जीवन प्राप्त करूया. देव आपल्या सर्वांस आशीर्वाद देव. आमेन. प्रियजन हो, आपण प्रार्थना करूया. स्वर्गातील जिवंत परमेश्वर देवा, दानिएल पुस्तकाचा सारांश जो आहे तो आम्हाला समजण्यासाठी मदत केलीस म्हणून उपकार मानतो. आम्ही हे पुस्तक का शिकलं पाहिजे, ह्याच्याद्वारे आम्हाला कोणता फायदा होणार आहे, परमेश्वरा तू आम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितोस आणि जे लोक ह्या वचनांचा आस्वाद घेतील, ऐकतील, इतरांना सांगतील, त्याप्रमाणे चालतील, त्या लोकांना तू आशीर्वाद देणार आहेस असा आमचा पूर्ण विश्वास आहे आणि तू ह्या गोष्टीमध्ये विश्वसनीय आहेस. म्हणून मागत आहोत येणाऱ्या काळामध्ये देखील तू आम्हाला मार्गदर्शन कर, पवित्र आत्म्याने आम्हाला मदत करावी असं होऊ दे. नम्र विनंती येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. देव आपल्या सर्वांस आशीर्वाद देव. आमेन.